आजचा संडे अगदी निवांत आणि शांत गेला. सकाळी उशिरा उठून दिवसाची सुरुवात केली. खिडकीत बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत गरम चहाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर हलका नाश्ता करून आराम केला. दुपारी थोडा वेळ कुटुंबासोबत गप्पा, आवडीचे जेवण आणि थोडी विश्रांती घेतली. आणि संध्याकाळी गार्डनमध्ये फेरफटका मारायला जायचं होतं, म्हणून फ्रेश व्हायला सुरुवात केली. रविवार म्हणजे स्वतःसाठी वेळ काढण्याचा दिवस. कोणतीही घाई नाही, कोणताही ताण नाही, फक्त आराम, आनंद आणि घालवलेले ते सुंदर क्षण. आणि हा जो ड्रेस घातलेला आहे तो मी मेशोवरूनच ऑर्डर केलेला आहे, पण मला इतका आवडला आणि तो खरंच खूप कम्फर्टेबल पण आहे, त्यामुळे तो मला आणखीनच आवडला. हे झाल्यानंतर माझं इकडं सिम्पलच मेकअप सुरुवात झाली होती. आणि हे झाल्यावर आज मस्त दिवस गेला होता. म्हणलं याचा एंडिंग पण थोडी आणखीन छान करू. त्यासाठी आज आम्हाला गार्डनमध्ये जायचं होतं, कारण दररोज ऑफिसमुळे आणि आल्यानंतर रात्रीच्या कामामुळे टाईमच भेटत नव्हता. त्यामुळे आज संडेही होता आणि टाईमही होता. त्यामुळे आज ठरवलंच होतं की काहीही झालं तरी, म्हणजे कामं पेंडिंग राहतील तरी चालेल, पण आज टाईम काढून आपण बाहेर जायचं म्हणून. आणि इकडं सिंपल असा मेकअप केला. आणि हेवी मेकअपपेक्षा सिंपल मेकअप केव्हाही बेस्टच असतो. आणि सध्या उन्हाळाही खूप आहे, त्यामुळे जास्त काही मेकअप न करता आपल्याला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल तसा मेकअप केला. आणि नंतर अशी सिंपल अशी हेअरस्टाईल केली. ही हेअरस्टाईल मला खरंच स्पेशली तर खरंच खूप आवडते. करायलाही सोपी आणि दिसायलाही छान दिसते. त्यामुळे याच्यात मला आणखीनच कम्फर्टेबल वाटतं आणि लुकही खूप छान वाटतो. त्यामुळे मी जेव्हा कधी कुठं जायचं असेल त्यावेळेस ही माझी ठरलेली हेअरस्टाईल असते. जरी मी हे डेली वेअरसाठी करत नसले तरी कुठं बाहेर ते जायचं असलं म्हणलंच ही हेअरस्टाईल मी नक्कीच करते. असा थोडा सिंपल लुक केला. आणि नंतर आम्हाला इथं छोटंसं एक गार्डन आहे, तिथं गार्डनमध्ये गप्पा मारत थोडा वेळ बसण्यासाठी आणि टाईमही थोडा स्पेंड. असं काही स्पेशल असं ठरवलेलं नव्हतं, पण अचानक ठरलेला हा प्लॅन आज सक्सेस पण झाला. कारण बरेच दिवस झालं होतं की मी तर ठरवायचे की या संडेला आपण बाहेर जायचं, पण ते काही होतच नव्हतं. कारण दिवसभर म्हणजे ज्या दिवशी संडे असेल तेव्हा अगोदर 8 दिवस मी हेच ठरवायचे की जर काही कामे पेंडिंग असतील तर ती संडे दिवशी करून घेता येतील. आणि त्यातच दिवस निघून जायचा आणि बाहेर जाण्यासाठी किंवा बाकीची कामे करण्यासाठी टाईमच भेटत नव्हता. त्यामुळे आज सगळी कामे बाजूला ठेवली आणि आम्ही दोघं पण गेलो होतो वैष्णोदेवी मंदिर गार्डनमध्ये. इथलं मंदिर पण खूप छान आहे आणि गार्डन तर त्याहूनही सुंदर आहे. आणि ही जी फळे आहेत ती कोणती आहेत माहिती नाही. तुम्हाला माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा. पण जास्त काही आणखीन पाऊस पडलेला नाही आहे, पण तरीही गार्डन इतकं छान झालेलं आहे की तिथं टाईम स्पेंड करण्यासाठी किंवा बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी भरपूर आहेत. त्यामुळे बरंच छान वाटतं आणि वातावरणही खूप छान झालं होतं आणि प्रसन्नही वाटत होतं. त्यामुळे थोडा जास्तच टाईम आम्ही तिथं थांबलो होतो. आणि हे झाल्यानंतर आता इथं आलेलोच आहोत म्हणलं तर थोडा वेळ गप्पा मारत बसू. आणि हे झाल्यावर वातावरण छान झालं होतं म्हणून यांना सांगितलं की तुम्ही माझे फोटो काढा. आणि त्यांचं चालू होतं की तुला लॉंग व्हिडिओ टाकायचा की शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यानुसार त्यांना मोबाईल पकडता येतो. कारण त्यांचंच कन्फ्युजन होतं, कारण पुन्हा मी ओरडत बसेल की मला असा व्हिडिओ पाहिजे होता आणि तुम्ही असाच काढला. त्यामुळे ते म्हणत होते की तू अगोदरच सांगून ठेव की तुला कसा व्हिडिओ पाहिजे आहे आणि कोणत्या अँगलमध्ये पाहिजे आहे. ते म्हणजे तू नंतर म्हणणार नाही की मला असंच पाहिजे होता. आणि हे झाल्यावर इकडे खरंच खूप छान त्यांनी व्हिडिओ काढले होते आणि मलाही खरंच खूप छान वाटत होतं. कारण खूप दिवसांनी बाहेर पडलेलं होतं आणि त्याच्यामुळे आणखीनच छान वाटत होतं. वातावरणही खूप सुंदर झालेलं होतं. पाऊस तर काही आणखीन नाही, पण संध्याकाळच्या टायमिंगला थोडं शांत वाटतं. आणि हे झाल्यानंतर इकडे यांचं काम चालू होतं की माझ्यासाठी फुलं गोळा करायची. आणि खरंच या झाडाला एवढ्या उन्हाळ्यातही इतकी छान फुलं लागली होती. आणि हे करत करत फुलं तोडतच त्यांनी इकडे त्याची काही रोपं पण घेतली होती. आता घेताना तर घेतली, पण ती न्यायची कशी, त्यामुळे हे इकडे असे लपत लपत जात होते. आणि हे बघून मला खरंच खूप हसायला येत होतं.
ते झालं आणि काही फुलंही घेतली होती. म्हणलं इथं तरी एवढा छान वास येतो आहे, त्यामुळे काही फुलं घेतली आणि आम्ही ना नंतर थोडा वेळ गप्पा मारत बसलो, थोडा वेळ टाईम स्पेंड केला. आणि ते झाल्यानंतर आम्ही ना आता ही एवढी फुलं तर जमा केली होती आणि हे नाही यांनीच फुलं रुमालमध्ये जमा केली होती आणि खरंच खूप याचा सुगंध दरवळत होता. आणि ही फुलं घेतली आणि नंतर काय करायचं म्हणून ना मी ठरवलं होतं की आता घरी जेव्हा जाईल ना तेव्हा याच्या छान असा गजरा करेल, साडी घालेल आणि मस्त असे फोटो काढून घेऊ. आणि हे झाल्यानंतर आम्ही घरी निघालोत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास ना तुमच्या फ्रेंड्सला पण पाठवा. आणि जर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.